कैलाशवासी स्वर्गीय शकुंतला तुकाराम पाटिल के प्रथम पुण्य स्मरण दिन का आयोजन आज दिनांक 20 सितंबर 2024 को भिवंडी तालुका के वड़पे गांव में वड़पे गांव के माजी उप सरपंच सम्मानीय श्री मोतीराम जी पाटिल, संदीप पाटिल व पाटिल परिवार तथा वड़पे गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा कैलाशवासी स्वर्गीय शकुंतला तुकाराम पाटिल के भावपूर्ण श्रद्धांजलि कार्यक्रम व कीर्तन का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व वड़पे गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर कैलाशवासी स्वर्गीय शकुंतला तुकाराम पाटिल को भावपूर्ण श्रद्धांजलि देकर स्नेह भोजन का लाभ लिया। कायदा फक्त माणसाकरता एक जनावरांकरता करता नाहीये। तिमरचे लोके भूमी भारभूता मनुष्य रूपेण मृगाय शरणती। सगळं जनावरांमध्ये जमा व्हायला काही वेळ लागणार नाही। काही नित्य नियमावीर अन्न खायचं सगळं माणसाकरता तयार झाले महाराज। हे माणसाने पुण्यदान पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगिते। जनावराधिकांना कुठं पाप कळतं, पार्श्वाधिकांना कुठं पुण्य कळतं, त्यांना कुठं धर्म कळतो, त्यांना कुठं अधर्म कळतो। म्हणजे सगळंच्या सगळं फक्त माणसाकरताच निर्माण झालंय, माणसानेच हे सगळं करायचंय। परमार्थ भक्तिशास्त्र हे सगळं माणसाकरता, जनावरांकरता नाहीये। खेड्यापाड्यामध्ये जर कधी आमची महाराज लोक गेली तर काही काही लोक फार श्रद्धाळू राहतात, काही काही लोक महाराजांची पूजा करतात, काही लोक याच्याही पेक्षा श्रद्धाळू राहतात, काही काही लोक महाराजांच्या गाडीची पूजा करतात। आमच्याकडे तुम्ही आलात मराठवाड्यामध्ये तर महाराजांच्या गाडीची पण पूजा करताना तुम्हाला लोक दिसतील, फार श्रद्धा लोकांची। गावकरी जमा होतात, गावकरी महाराजांच्या गाडीची पूजा करतात आणि तेवढ्यात गावातलं कुठं तिथे येतो, ते सगळंच गावात असतं। ते कुठं तिथं येतं ते म्हणतो वा वा काय गाडी महाराजांची। गावकरी तर गाडीची पण पूजा करतात। बरं तुम्ही पूजा करा, मी हळूच पाठीमागे जातो ना अभिषेक करतो, कुठं पाठीमागे जाताना अभिषेक करून मोकळं। तुझी लाखो रुपयाची गाडी असू दे, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। पशु काय पाप पुण्य जाणते। किंवा जनावरांच्या लग्नात कधी ब्राह्मणाला निमंत्रण दिलेलं तुम्ही ऐकलंय काय? पशु पक्षी विवाही दिवशी कामा करूता नाही, तिथं जनावरांचं काही काम नाही। म्हणजे सगळं निर्माण झालं ते माणसाकरता, पशुधिकांकरता निर्माण झालं नाही। आणि म्हणून जो मनुष्य देहाला आलेला आहे, अशा मानवी देहात आलेल्या माणसाला, त्या जीवाला तुकोबाने सांगतात बाबाने तू कोणी सामान्य नाहीयेस, तुला माहिती नाही तू कोण आहेस, तू मोक्षाचा अधिकारी आहेस। तू जर ठरवलं नर करणी करेस नर का नारायण बन जाय, तू जर ठरवलं तर तुला देव होता येईल, आणि तू जर ठरवलं तर तुला राक्षसही होता येईल। आता तू ठरव तुला काय करायचं। आम्ही तुला एकच सांगतो की या संसारात तुम्ही आलात, उठा, वेग करा, भगवत शरणागती करा। जोगी जग जोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव पूजा पत्र काही फळ पुष्प तोय बहुता दिसा फेरा। आयुष्याच्या साधने उठा, वेग करा, घाई करा, त्वरा करा, गडबड करा। काही गोष्टींसाठी घाई सांगितली, त्वरा सांगितली। शतव्यहाय भोक्तव्यम सहस्रम सणवाचे दक्षव्यहाय दातव्यम कोटिं त्यक्त्वा हरिं स्वय। 100 कामं बाजूला ठेवा आणि पहिले जेवण करा। 1000 कामं बाजूला ठेवा, पहिले स्नान करा। लाख कामं बाजूला ठेवा, पहिले दान करा। आणि कोटी कामं बाजूला ठेवा, पहिले हरिस्मरण करा। 100 कामं बाजूला ठेवा, जेवण करा। नोकरदार वर्ग माझ्या पुढे बसलाय, काही लोकांना अशी सवय असते नोकरीत, व्यवसायात, व्यापारात एवढे काही लोक गुंतलेले असतात, स्वतःच्या पोटाचाही विचार करत नाही, जेवण नंतर बघू म्हणतात, अगोदर काम म्हणतात। पण तुम्हाला माहिती नाही आपण इतके महत्वाचे, आपण महत्वाचे, जग नंतर आहे। श्री सलामतो पगडी 50, स्वतःकडे दुर्लक्ष करत जाऊ नका। शतव्यहाय भोक्तव्यम, स्वतःचा विचार केलाच पाहिजे आपण। बरं 1000 कामं बाजूला ठेवा, स्नान करा, 1000 100 येतात। म्हणजे अगोदर स्नान करा मग जेवण करा, क्रम असा लावा, तुम्ही उलटा नको करायला।
अगोदर जेवण मग स्नान असं नको. लाख कामं बाजूला ठेवा, दान करा, देव देश धर्म आणि समाजाकरता जे काही तुम्हाला चांगलं करता येईल ते आपण केलंच पाहिजे. मनात चांगल्या गोष्टी मनात आला तर ते लगेच करून टाका. वाईट गोष्टी आल्या मनात तर त्यात थांबलं पाहिजे, ते करू नका. मन गया तो जाने दो, मत जाने दो, शरीर ना खिचेगा कमान तो कहा लगेगा. ते पण चांगलं काही अंतःकरणात निर्माण झालं की ते लगेच करा, कारण चांगले विचार पुन्हा पुन्हा माणसाच्या मनात येत नाही. आणि ते एकदा आले तर ते त्याच क्षणाला करून टाका, कारण हे कलियुग आहे आणि माणसाची बुद्धी या कलियुगामध्ये अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. फार भयानक आहे महाराज. आणि म्हणून घाई करा. कोटीन त्यक्त्वा हरिं स्मरेत. कोटी कामं बाजूला ठेवा आणि पहिले भगवंताचं स्मरण करा. सातारा जिल्ह्याचे महान संत गोंदवलेकर महाराजांना विचारलं, महाराज नामस्मरण कधी करावं? महाराज म्हणजे मारायच्या आधी करावं. म्हणजे मग मारायचा अर्धा दिवस कोणता? महाराज म्हणजे मग रोज करत जा. काय माहिती आपल्याला सिलेंडर भरून आणतो तसा हा सिलेंडर भरून आणतो. मायावर जर आपण सिलेंडर भरून आणला ना त्याची तारीख तुम्ही लिहून ठेवा आणि तो संपणार कधी आहे वाटण्याच्या कोणत्या आईने मला सांगून ठेवावं का या दिवशी आमचा गॅस संपणार आहे. नाही सांगू शकत. जसं सिलेंडर कधी संपणार आहे माहिती नाही तसं हा सिलेंडर कधी संपणार आहे माहिती. म्हणून तो संपायच्या आधी नामस्मरण करून आपण छान आनंद घ्यावा. आणि जर किती काळ राहिला आपल्या सिलेंडर बघायचं झालं तर माऊलींना विचारा. काली घालुनिया बोट नाद जे न दिसता जाणावे 9 दिवस. माऊली म्हणतात कानात जर आपल्याशी कोण बोट घातली ना तर कानात बारीक आवाज येतो. प्रॅक्टिकल आहे. फक्त इथं नका करून घरी गेलो बघा बारीक आवाज येतो. नाही जर आला ना तर तिथून पुढे आपले 9 दिवस शिल्लक असतात. होमया पाहता न दिसे नयनी आयुष्याची गणना 7 दिवस. आपल्या डोळ्याने आपल्या गोळ्या दिसतात त्यांनी बघितलं वाटतं. काय काळजी करू नका. आणि जर नाही दिसले आता तिथून पुढे आपले 7 दिवस शिल्लक असतात. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 5 दिवस. डोळ्यासमोर जर असं बोट घातलं तर चक्र येईल आणि जर नाही आलं तर तिथून पुढे 5 दिवस शिल्लक आहे. आता लोक भावना होती लोक चालली या भारताला डोक्याला ताप झाला. लोकांना सगळं आवडतं फक्त मरण शब्द आवडत. अगा बरं हा बोलून साधी मिल्यावरी रडती ते नंतर पण मरण शब्दच लोकांना आवडत नाही महाराज. पण खरं सांगू वारकऱ्याच्या भाषेत अरे जे सत्य आहे जे अंतिम सत्य आहे त्याच्यावर आपण विश्वास का ठेवू नये. वळकटी बांधून तयार झाला नदीसे नयनी तरी त्याची देणी म्हणा. पांडुरंगाला पंढरपुरात विटेवर उभा करणाऱ्या पुंडलिकाला विचारलं, पुंडलिका काय सामर्थ्य तुमचं? माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. काही केलं नाही म्हणाले. मी माझ्या माता पित्याची सेवा केली. माय बापे केवळ काशी, तेने नव जावे तीर्थासी, तेने नव जावे तीर्थासी. कुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. मी माझ्या स्वधर्माचं आचरण केलं. मी माझ्या माता पित्याची सेवा सोडून दुसरं काहीच केलं नाही. विटेवरचा मालक परमात्मा 28 युगांपासून उभा केला ते फक्त मी माझ्या मायबापांच्या सेवेचा परिणाम. द्वारकेचा राजा कृष्ण परमात्मा पुंडलिकाच्या दारात आला. चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिक राया माता पित्याची सेवा करत होते. देवाने हाक पाडली, पुंडलिका अरे द्वारकेचा राजा कृष्ण तुझ्या दारात उभा आहे. पुंडलिकाने सांगितलं, देवा हळू बोला. माझे माता पिता झोपलेले आहेत. मी त्यांची सेवा करतोय. मी त्यांचे पाय दाबतोय. त्यांना पाहिजे ते पक्वान्न मिष्टान्न खाण्याकरता देतोय. त्यांना परिधान करण्याकरता पाहिजे ते कपडे वस्त्रालंकार देतोय. आणि माझ्या माता पित्यांना आता झोप लागलीये. आपण जर मोठ्याने बोलाल तर त्यांची झोप मोडेल. देवा आपण हळू बोला. जगाचा बाप परमात्मा ज्यांच्या दारात उभा आहे त्या पुंडलिकाने सांगितलं की देवा मोठ्याने बोलू नका. माझी या पितराचे होईल निद्राभंग, माझी या पितराचे
होईल निद्राभंग न घडे प्रसंग बोलायाचा न घडे प्रसंग बोलायाचा। देवा क्षण एक स्थिर मौन धरून राहा। देवाला सुद्धा मौन धरायला लावतात पुंडलिक राया। आणि मग देवाने विचारलं, अरे पुंडलिका, कमीत कमी पाहुणे जर आले तर एवढा वेळ झालाय यायला, उठण्या बसण्याला काही त्रास झाला असेल, देवा काहीतरी पाहुणचार करावा लागतो का नाही? पुंडलिकाने सांगितलं, एवढंच ना, ठीक आहे म्हणजे देवा याच्यावर बसा। आणि अशी वीट फेकली। तुकोबराय कधी कधी रागावून बोललेत ना पुंडलिकाला, कार्य प्रेमी मातलासी किंवा कार्य पुण्या मातलासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकाविली वीट। आता ती वीट म्हणजे वज्रधर नावाचा इंद्र होता, तो पुंडलिक म्हणजे मुचकुंद नावाचा राजा होता वगैरे। आपल्याला त्याच्याशी विस्तार करायचं काही कर्तव्य नाही, पण देवाला 28 युगांपासून उभा केलं। पुंडलिकाचं सामर्थ्य काय तर माये बापे केवळ काशी, आणि म्हणून आई आईच असते महाराज। आत्मा आणि ईश्वराचं मिलन म्हणजे आई आहे। आपला चेहरा पाहिल्यावर लोक आपल्यावर प्रेम करतात, आपली गुणवत्ता पाहिल्यानंतर लोक आपल्या जवळ यायला सुरुवात करतात, आपली श्रीमंती पाहिल्यानंतर लोक आपल्या जवळ येतात। पण लेकरू काळं आहे का गोरं तिला माहिती नाही, चांगलं निघणार आहे का वाईट निघणार आहे तिला माहिती नाही, पापी असणारे का पुण्यवान असणारे तिला माहिती नाही। पण तरी सुद्धा 9 महिने 9 दिवस आई आपल्या बाळाला पोटात वाढवते। काय प्रेम करते महाराज ते फक्त त्या आईलाच विचारा। गर्भाची आवडी मातेचा डोहळा, गर्भाची आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे गर्भाची आवडी। काय प्रेम असतं महाराज त्या आईचं आपल्या बाळावरती, फक्त आईलाच विचारा। बाळाच्या पायात जर काटा मोडला तर टपकन पाणी आईच्या डोळ्यात येतं। ठेच तालुल्या लागली यशोदेच्या डोळा पाणी, जिथे आहेस तू आई तिथे आहे माया, तिथे आहे माया, जिथे जिथे वृक्ष आहे तिथे आहे छाया, जिथे आहेस तू आई तिथे आहे माया, तिथे आहे माया। आज संदीप भाऊंना विचारा, 1 वर्ष झाले त्यांची आई गेली, त्यांना विचारा आज त्या आईच्या आठवणीने त्यांचा जीव किती व्याकुळ होत असेल। इथेच काशी इथेच ईश्वर प्रेमळ आई अथांग सागर माया ममता उदंड देते नाही जीवाला घोर, माऊली देवाहूनही थोर, माऊली देवाहूनही थोर। एक आई आपल्या बाळाला घेऊन गावाच्या यात्रेवर निघाली। जात असताना लेकराने फुगा पाहिला, पोरग म्हणाला आई मला फुगा पाहिजे। आई म्हणाली बाळा फुगा देते, अगोदर देवाचं दर्शन करून येऊ मग फुगा देते। पोराने सांगितलं नाही, म्हणले आई मला फुगा पाहिजे। मुलाने अट्टहास केला, पोरग रडू लागलं। थोडस पुढे गेलं, लेकराने पाहिलं आई तो मग रहाट पाळणं, मला रहाट पाळण्यात बसायचंय। आई म्हणाली बाळा मी रहाट पाळण्यात बसवते, अगोदर देवाचं दर्शन करून येऊ मग रहाट पाळण्यात बसवते। पोरग म्हणलं आई नाही मला रहाट पाळण्यात बसायचंय, आई मला फुगा पाहिजे। लेकरू रडायला लागलं। रडता रडता गर्दी तुडुंब होती आणि त्या प्रचंड गर्दीमध्ये लेकराचा हात आईच्या हातातून सुटला आणि गर्दीत लेकरू हरवलं। आता काय अवस्था झाली असेल? चुकली माय चुकली माय, बाळ हुरू हुरू पाहे, बाळ हुरू हुरू पाहे, चुकली माय। काय वेदना झाल्या असतील महाराज। शेजारच्या काकांनी पाहिलं अमुक अमुक बाईचा मुलगा आहे, त्याला उचललं, विचारलं का रे हरवलास? हो म्हणले काका हरवलं। माझी आई कुठे, मला सापडून द्या।
काकाने सांगितलं ठीक आहे घरी नेऊन देतो, काही काळजी करू नकोस, तुझ्या आईकडेच नेऊन देतो. तो मग फुगा दिसतोय, फुगा तुला फुगा देतो. पोरगं म्हणलं काका मला फुगा नको, मला आई पाहिजे. जे पोरगं आतापर्यंत फुग्यासाठी रडत होतं आता ते पोरगं सांगतं काका मला फुगा नको, आई पाहिजे. काका म्हणाले तो बघ रहाटपाळा दिसतो तुला, मी रहाटपाळ्यात बसवतो. काका मला रहाटपाळा नको, मला आई पाहिजे. ज्या मुलाने आतापर्यंत रहाटपाळ्यात बसण्यासाठी फुग्यासाठी गोंगाट घातला आता ते लेकरू सांगतं काका मला हे काही नको, मला माझी आई पाहिजे, मला माझी आई पाहिजे. काका म्हणाले एवढंच ना, आईसाठी रडतो ना, काय फार चांगली होती तुझी आई असं नाहीये दिसायला. आपण स्वर्गातली रंभा नावाची अप्सरा बोलू आणि आजपासून तीच तुझी आई. त्या मुलाने सांगितलं काका मला काय करायचं तुमच्या रंभा नावाच्या अप्सरेचं, माझी काळी असू द्या, गोरी असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, आडाणी असू द्या, तर शिकली असू द्या, जशी असेल तशी, पण मला माझी आई पाहिजे. निरतिया पराविया रंबेहुनी बरविया परित्या काय कराविया बाळका ते. आई कशी असू द्या महाराज, जशी असेल तशी, पण आईचा पाठीवरून फिरलेला हात किती मोठी ऊर्जा देतो हे फक्त त्याच लेकरांना विचारा ज्याच्या आईचा हात त्यांच्या पाठीवरून फिरतोय. फार पवित्र असते महाराज मा. आज या पाटील परिवारातून ही पवित्र माई गेली. तो हात जरी आज खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीवरून फिरायला नसला परंतु स्वर्गातून सुद्धा त्यांची आई त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मी एकाला विचार बोला तू एवढी शायनिंग मारतो कशाला मारतो, तो म्हणे महाराज आपलं काय लात मारी तिथं पाणी काढी. निमित्ताचा धनी केला असेल डुग ऐका 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 पिंगला महाद्वारी गोरी बोलत रेखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी पावल बोलत रेखा पिंगला महाद्वारी पहिल्या आळी काम करावे तुम्ही दान करावे पाटील बुवा चिट्ठी येईल बा चिट्ठी येईल बा चिट्ठी येईल बा चिट्ठी येईल बा